हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत। वातावरण बघू शकता खूप छान झालेले आहे, पाऊस नाही आहे, छान कवळं ऊन आणि गाणी आलेली होती। छान झालेलं आहे वातावरण। आज खरंच असं वाटतं की सगळी कामं जिथल्या तिथं ठेवावी आणि या वातावरणाचा एन्जॉय घ्यावा। तुम्ही म्हणता पण ताई खूप छान वातावरण असतं तुझ्या घराच्या समोर, कधीतरी बाहेरचं व्हिडिओ म्हणा। तर हो, मॉर्निंगला खूप घाईगडबड असते त्यामुळे होत नाही, पण थोडंफार मी तुम्हाला व्ह्यू दाखवत असते। वार सांगितलं आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 28 जुलै आणि हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। तर सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर आज खूपच स्पेशल दिवस आहे। आज सगळ्या ताई पूजेमध्ये मग्न असणार आहेत आणि स्वयंपाकामध्ये खूप सारा स्पेशल रेसिपी बनतात। तर मी पण आज खीर, चपाती, परत भात, वरण, भाजी हे सगळं मी बनवणार आहे। कारण पुरण जर आपण घातलं म्हणजे गोडाच्या पदार्थामध्ये जास्त गावाकडे पुरण बनलं जातं, पण मी पुरणपोळ्या बनवल्या तर खाणार आहेत। आणि उद्या परत आहे नागपंचमी, तर नागपंचमी दिवशी तर पुरणपोळी बनतेच बनते देवाला नैवेद्य। तर आज म्हटलं आज ही पुरणपोळी, उद्या ही पुरणपोळी तर खाणार कोण, त्यामुळे आज मी बनवणार आहे म्हणजे काय बासुंदी बनवणार आहे, खीर नाही, बासुंदी, चपाती हे सगळं मी बनवणार आहे। आणि देवपूजा आणखीन झालेली नाही आहे, दिनेश सावरून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे। आणि माझा आणि यांचा सोमवारचा उपवास आहे। यांच्या गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, त्याच्यासाठी टिफिन मी दिलेला आहे। बेल मी कालच निवडून ठेवलेला आहे, म्हणजे मोजून ठेवलेले 2 दिवस आहे तिथं कवर, हे बघू शकतो। तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि आज थोडीशी घाई गडबड आहे, म्हणजे आज आम्ही निघत आहोत। म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत आहे की 15 दिवसाचा आमचा टूर आहे, आम्ही देवस्थानी जात आहोत। तर आज संध्याकाळी जायचं होतं, त्यामुळे घाई गडबड खूप होती। व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देणं म्हणजे तितका वेळ नव्हता, वेळेची कमी, त्यामुळे एखादे शब्द मागं पुढं झाला किंवा चुकले तर अगोदरच मी सॉरी म्हणत आहे। तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा, म्हणजे एक शॉर्ट मी पाठवलेला होता, पण हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, त्याबद्दलही मी सॉरी म्हणत आहे। तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवलेलं आहे, पूजा वगैरे हे तर होणार आहे, पण थोडीफार मी किचनची कामं आवरून घेते। आणि एक वेळचं सगळ्यांचं म्हणजे दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्या दोघांचं आवरलेलं आहे, खाणंपिणं झालेलं आहे। आमचा उपवास आहे आणि हे कुठलं फळ आहे म्हणजे फणस म्हणतात ना याला, म्हणजे पहिल्यांदा हे घरी आलेलं आहे, मी कधी ते खाल्लेलं नाही, त्याचा टेस्ट बघितलेला आहे, पण त्याचा वास थोडासा वेगळा येत होता, पण छान होता। आता बघूया त्याचा टेस्ट वगैरे कसा आहे, म्हणजे कधीच मी ते खाल्लेलं नाही आहे, त्याचा टेस्ट कसा आहे काय आहे काही माहिती नाही आहे मला। जेव्हा मी ते म्हणजे चिरेन किंवा खाईन तर तुम्हाला सांगेन, जरूर शेअर करेन। तर इकडं आता अगोदर मी देवपूजा करून घेते। आज पूजेला थोडासा वेळ जास्त लागेल, कारण आज आहे सोमवार, म्हणजे श्रावण महिन्यामधला पहिला सोमवार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत। तर प्रत्येक सोमवारी 108 बेलपत्र मी वाहते आणि महादेवाचे स्पेशल पूजन आणि आरती हे सगळं होत असतं। तर अगोदर मी रोजची देवपूजा करून घेते। इकडे दूध ठेवलेलं आहे, माझं लक्ष तिकडे आहे, म्हणजे दूध ना आपलं काम करतं, थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे की ते उतू जायचं काम करतं, तर गॅस अगोदर बंद करून आलेली आहे। आणि इकडे अगोदर मी देव उचलून सगळी किचन काउंटर ठेवले, देवारा मी कामं करून घेतलेला आहे आणि पुसून घेते, रांगोळी वगैरे सगळी मी काढलेली आहे। देवारा स्वच्छ करून घेते, पाणी वगैरे मी सकाळीच भरलेलं आहे, म्हणजे पाण्याचं काम झालेलं आहे, थोडंसं लवकरच उठलेली आहे आणि सगळी बाकीची कामं माझी वेळेत आवरलेली आहेत। म्हणजे सणावारा दिवशी सगळं झाडणं पुसणं जी ही क्लिनिंगची कामं असतात ती सकाळीच होत असतात, कारण नंतर मी करत नाही। आणि दररोज कसं असतं ना, कधी कधी लेट झाला सकाळी की मग मी दुपारी फरशी पुसत असते, पण सणावारा दिवशी सकाळी सगळी कामं होत असतात, त्यामुळे थोडंसं लवकर उठणं गरजेचं आहे। लवकर उठलं सगळी कामं वेळेत होतात। तर हे जे कळशाचं पाणी अगोदर मी सगळ्या झाडांना ओतून आलेले आहे। कळशाचा तांबे रिकामा करून घेतला आणि पितांबरी लावून छान मी स्वच्छ करून घेतलेला आहे, म्हणजे एकदम कलर असा झालेला होता ना, कारण एक गुरुवारचा गॅप झाला की मग सगळे देवा असो किंवा हे पितळ तांब्याचे भांडे असो एकदम कलर चेंज होतो। तिथं परत मी बोरवेल चालू केलेला आहे, म्हणजे कळशाचा हांडा मला भरायचा होता, परत जे छोटा हांडा आहे ते पण मी भरून घेतलेला आहे, म्हणजे देवासाठी मी हांडा भरून ठेवत असते आणि एका वेगळ्या भांड्यात मी पाणी भरून घेतलेलं आहे आता देवाचं पूजन करण्यासाठी। आणि आजपासून व्हिडिओ थोडेसे मागं पुढं होतील, कारण आता कसं आहे एकही व्हिडिओ तुम्हाला वेळेत येणार नाही, कारण मी असणार आहे म्हणजे आपण घरी असू तर सगळी कामं वेळेत करतो, पण आता कुठेतरी बाहेर गेलो, आता देवस्थानी जायचं आहे मला, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे, तर व्हिडिओला म्हणजे एडिट करणं, व्हॉइस ओव्हर देणं ह्या सगळ्या गोष्टी करणं जमतं न जमतं, त्यामुळे व्हिडिओ येतील न येतील म्हणजे मी प्रयत्न करेन, पण तिथं कसं आहे आता गर्दी खूप असणार आहे, मला एक म्हणजे एक शांतता जे म्हणतो ना ते तिथं मला भेटणार नाही, जसं की व्हिडिओला निवांत मी व्हॉइस ओव्हर वगैरे देऊ शकते असं काही होणार नाही।
त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागं पुढं होतील, त्याबद्दल मी अगोदरच सॉरी म्हणत आहे. तिकडे बघू शकता कळशाचा तांब्या छान चमकत आहे. तर मी अगोदर कॉटनच्या कपड्याने पुसलेला आहे, म्हणजे जे डाग पडतात याला पाण्याचेच पडतात, म्हणून थोडेसे पाणी राहू द्यायचं नाही. आणि इकडे कळस स्थापना केलेली आहे, म्हणजे लक्ष्मी मातेचं मुकुट मी नारळाला लावलेलं आहे, मोत्याचं मकर घातलेलं आहे, फुलाचा गजरा घातलेला आहे, मंगळसूत्र घातलेलं आहे. तर इकडे कळस स्थापना झालेली आहे. देवाने स्नान घातलं, कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि हळदी कुंकू चंदन लावूनच मी देवपाट्यावर विराजमान करते. कारण अगोदर आपण देवाची स्थापना केली, नंतर हळदी कुंकू लावलं व्यवस्थित बसत नाही आणि मूर्त्या पडतात पण, म्हणून मी अगोदर हळदी कुंकू लावत असते. तर इकडे अगोदर मी कळस स्थापना केलेली आहे, म्हणजे आज शैवाची मूर्ती किंवा उतरणीची तांबे असं काहीच काढलेलं नाही आहे, फक्त मी कळस स्थापना केलेली आहे. कारण मला हे गुरुवारी करणं झालेलं नव्हतं. सगळे तांबे काढले, पण कळशाचे जे तांबे आहे ना पितांबरी लावून मला क्लीन करणं झालं नव्हतं. आणि तुम्ही म्हणले म्हणजे विचारले होते का ताईनं की आज पितांबरी लावून देवांना स्नान घातलेलं नाही आहे का, तर त्या दिवशी पितांबरी संपलेली होती, त्यामुळे मी घेतलेलं नव्हतं. तर आता पितांबरी मी आणलेली आहे. आणि असं म्हणत आहेत की भैया पावडर भेटते, म्हणजे ताई म्हणत होत्या मला भैया पावडर आणा, तर हो नेक्स्ट टाईम मी भैया पावडरच आणणार आहे. म्हणजे पितांबरीमध्ये खूप सारं केमिकल असतं आणि त्यामुळे हात पण खूप खराब होत आहेत माझे. देवांना किंवा पितळ तांब्याचे जे धातूचे भांडे बनलेले आहेत त्यांना चमक छान येते, पण आपल्या हाताची वाट लागत आहे कारण त्यामध्ये केमिकल जास्त असतं. तिकडं सगळ्या देवांच्या मूर्तीला मी अगोदरच हळदी कुंकू चंदन वाहत आहे आणि मग देवपाट्यावर विराजमान करणार आहे. जे छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत सगळ्यांना अगोदर मी चंदन लावत आहे, नंतर हळदी कुंकू लावत आहे. छान पण दिसतं. आणि ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यांना पण मी मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेले आहे. अगोदर घातलं तर ते माळ घालते असं निघतं, म्हणून मी अगोदर माळा घातलेल्या आहेत, नंतर हळदी कुंकू लावलेलं आहे. तर आता देवांना देवपाट्यावर विराजमान करूया. म्हणजे मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या समोर मी ठेवत आहे, म्हणजे व्यवस्थित बसतील पण छान दिसतील पण अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी देवाची स्थापना केलेली आहे. आणि बेलपत्र मी कालच निवडून ठेवलेलं आहे, कारण आज होणार नाही, मॉर्निंगला घाईगडबड असते, त्यामध्ये होतही नाही आहे. आणि असं म्हणलं जातं की आजच्या दिवशी बेलपत्र झाडाचं तोडू नये, पण तोडण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण इथं विकतच बेल आम्ही आणत असतो. पण ज्यांच्या घरी झाड आहे, म्हणजे आता शेतात वगैरे झाड असतात गावाकडे, तर म्हणतात की सोमवारी बेलपत्र तोडू नये, म्हणून आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं. तर काल मी जे थोडासा बेल त्यामध्ये असा निघाला होता, म्हणजे बेलपत्राची पानं घेतो आपण त्याला होल वगैरे किंवा कट झालेलं पानं असं घेतलं नाही, पण म्हणजे असं घेत नाही आहेत, तसे खूप सारे होते. तर सगळं मी व्यवस्थित निवडलं, म्हणजे भरपूर वेळ गेला. आणि बाकी आणि जे महादेवाला आता मला बेलपत्र वाहायचे आहेत 108 ते मी मोजून ठेवलेले आहेत. आता इकडे बघू शकता रोजची देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे. काही झेंडूची फुले आणलेली होती मार्केटून, तेही मी वाहिलेली आहेत. म्हणजे ते देवावरती बसतच नाही, समोर मी ठेवलेले आहेत, कारण खूप मोठी असतात आणि वजन पण असतात. तर रांगोळी काढलेली आहे, हलकंसं कलर भरलेला आहे, म्हणजे आज थोडीशी कलरफुल मी रांगोळी काढलेली आहे. आणि इकडं अगरबत्ती मी लावून घेतली. आणि धूप जे आहे ना, आता नवीन पॉकेट मी आज काढणार आहे, कारण जे आहे अगोदरचं ते व्यवस्थित चालतच नाही, अर्ध्यातच थांबत आहे, म्हणून मी ते आता घेणार नाही, इकडं साईडला ठेवलेले, दुसरंच काढणार आहे मी. रोजची देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उंबरापूजनही झालेलं आहे, म्हणजे पूजा कंप्लीट झालेली आहे. आता करूया महादेवाचं पूजन, म्हणजे महादेवाच्या पिंडीचा अभिषेक, पूजन, 108 बेलपत्र वाहनं. म्हणजे पूजा कंप्लीट झाल्यानंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. स्वयंपाक आणखीन आज केलेला नाही आहे मी, म्हणजे स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे बासुंदी, चपाती, भाजी, भात, वरण हे सगळं बनणार आहे. म्हणजे सकाळी पण मी नाश्ता बनवून दिला आहे सगळ्यांना आणि आता स्वयंपाक बनणार आहे. म्हणजे म्हणलं आता उपवास तर आहे, थोडासा लेट झाला काही हरकत नाही, निवांत करूया, अगोदर पूजा करून घेऊ. तिकडं आरची ताटीने स्वच्छ करून घेतलेलं आहे पितांबरीला आणि छान पुसून घेतलं, वाती घातलेल्या आहेत. आणि इकडं करून घेत आहे मी तीर्थ. तर कच्चं दूध मी ठेवलेलं होतं, म्हणजे आज 2 लिटर दूध आलेलं आहे. मॉर्निंगला जे भैयाला आम्ही सांगितले ते पण आणून दिलेत आणि आणखीन एक भैया आणून दिलेले आहेत, म्हणजे 2 लिटर दूध आलेलं आहे. तर आज बासुंदीही बनणार आहे, खवा पण आणलेला आहे. म्हणजे विचार केला की काहीतरी स्पेशल बनवूया, गुलाबजामुन बनवूया, काही म्हणजे खव्यापासून खूप साऱ्या वस्तू बनतात, तो विचार करून मी आणायला लावलेला होता खवा. पण विचार केला की नंतर असू दे, मला आता बासुंदीच बनवूया. दूध पण जास्त आलेलं आहे, तर ते पण दूध मी गरम करायला ठेवलं. आणि तीर्थासाठी मी कच्चं दूध, दही, साखर, मोहळाचं मध आणि तूप घेतले, म्हणजे 5 वस्तू घेतलेल्या आहेत आणि तीर्थ बनवून घेतलेलं आहे. तर इकडे सगळी पूजेची सामग्री मी घेतलेली आहे. वाटीमध्ये तांदूळ घेतलेत, म्हणजे आज शिवमूठ आहेत तांदूळ, पहिला सोमवार शिवमूठ तांदूळ आहेत, तर तांदूळ घेतलेले आहेत. आणि जे 108 बेलपत्र आहेत ते मी ताटलीत काढून घेतले. आणि या बेलपत्राच्या अगोदर आपल्याला
पूजा करून घ्यायची आहे. आणि इकडे पाट ठेवलेलं आहे, पाटावरतीच मी समोर इथं महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करणार आहे, पूजन करणार आहे. कारण समोर चौरंगावरती ठेवलं तरी पण चालतं, पण ना सगळं थांबून मला करावं लागतं, पोहोचत नाही, खूप उंचावरती आहे. म्हणून मला निवांत बसून देवपूजा करायची, कारण 108 बेलपत्र वाहणं यामध्ये वेळही लागणार आहे. तर एक ताट घेतलेलं आहे मी, त्यामध्ये महादेवाची पिंडी, नंदी भगवान ठेवलेले आहेत. अगोदर मी तीर्थानं अभिषेक केलेला आहे आणि ओम नमः शिवाय जप असं आपल्याला सतत करत राहायचं आहे. नंतर पाण्यानं मी अभिषेक केलेला आहे. अशाच पद्धतीने 2 वेळा मी ओम नमः शिवाय जप करत महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून घेतले. नंदी भगवानी मी घेतलेले, त्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि इकडे जे पाटावरती थोडीशी तांदूळ टाका किंवा आसन ठेवलं, म्हणजे आसन आपण काही टाकलं तरी पण चालतं, पण मी आसन घेतलेलं नाही आहे. थोडीशी तांदूळ टाकले, तांदळावरती मी महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान ठेवलेले आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे काही चुकलं तर जरूर कमेंट करून सांगा, कारण नकळत आपल्या हातातून चुका होत असतात, काही गोष्टी माहितीही नसतात. तर तुम्ही सांगता, छान सजेशन देता, मला छान वाटतं. खूप काही मी तुमच्याकडून शिकते. आता इकडे तांदळावरती मी ठेवलेला आहे आणि अष्टगंध लावलेला, म्हणजे असं म्हणतात महादेवाला कुंकू चालत नाही, अष्टगंध लावायचा. तर हे अष्टगंध मी लावलेला आहे. म्हणजे महादेवाची पिंडी छोटी आहे, त्यामुळे ना 3 पट्टे मी छोट्या काडीनं इथं ओढून घेतलेले आहेत. नंतर मी बोटानंच गंध लावलेला आहे, नंदी भगवानाही लावलेला आहे. आणि इकडं आरत्या मी प्रज्वलित करून घेतल्या, तुपाचा निरांजन प्रज्वलित करून घेतलेला आहे. आणि बेलपत्राची अगोदर पूजा करून घेतलेली आहे, म्हणजे पाण्यानं धुवून घेतलं अगोदर. नंतर मी हळदी कुंकू चंदन वाहिलं, तांदूळ आहे, म्हणजे तांदूळ मी अक्षदामून टाकलेले आहेत. अशा पद्धतीने अगोदर बेलपत्राचं पूजन केलेलं आहे. नाहीतर आपण असं करू शकतो की तांब्यामध्ये पाणी, त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ टाकायचं आणि त्यामध्ये एक एक बेलपत्र बुडवून आपण ओम नमः शिवाय जप करत महादेवाच्या पिंडीला वाहू शकतो, पण मी अशा पद्धतीने केलेला आहे. आणि इकडं ओम नमः शिवाय जप करत एक एक बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं मी प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीचं पूजन आणि बेलपत्र वाहत असते. तर इकडं थोडासा वेळ लागेल, काही हरकत नाही, निवांत. म्हणजे सगळं मी आवरलेलं आहे, कुणाचं काही ठेवलेलं नाही, खाणं पिणं सगळ्यांचं झालेलं आहे. फक्त आमचा उपवास आहे म्हणून निवांत स्वयंपाक होणार आहे दुपारच्या वेळेत. अगोदर मी करते निवांत देवपूजा. तिकडे 108 बेलपत्र मी महादेवाच्या पिंडीला वाहिलेले आहे. नंतर मी फुलं वाहिलेली आहेत, महादेव पार्वतीचा फोटो ठेवलेला आहे आणि वस्त्रमाळ वाहिलेली आहे. वस्त्रमाळेला ना आपल्याला म्हणजे हळदी कुंकू लावायचं नाही आहे, अशीच पांढरीच वस्त्रमाळ आपल्याला महादेवाच्या पिंडीला व्हायचं आहे. म्हणजे हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ चालत नाही आहे. आणि शिवमूठ तांदूळ पण वाहिलेले आहेत. आणि इकडं नवीन पॉकेट मी काढलेले धूपचं, आणि हे धूप छान आहेत, म्हणजे जे अगोदर चालले ते व्यवस्थित नव्हतं, पण यामध्ये ना आतमध्ये छोटे छोटे पॉकेट आहेत आणि त्यामध्ये ते धूप ठेवलेले आहे. म्हणजे हवा लागल्यामुळे ते कडक होतात आणि व्यवस्थित चालत नाही आहेत, पण हे व्यवस्थित आहे पॅकिंग याची. तर पूजन झालेलं आहे. आणि रांगोळी मी देवाऱ्यावरती तर काढली, पण इथं नाही, ते सुनू वाटत होतं, तर मी समोर पाटावरतीच रांगोळी काढलेली आहे. कारण खाली काढेल तर पायदुळीत पण होतं आणि दिसत पण आहे, कारण या टाईलचा कलर, रांगोळीचा कलर एकसारखा आहे, म्हणून पाटावरतीच मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. इकडे एका छोट्या चंबूत पाणी घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे वाटीमध्ये, म्हणजे नैवेद्य झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे. पण आता पूजन झाल्यानंतर समोर मी दूध, साखर आणि चंबूत पाणी ठेवलेलं आहे. आणि आता आरती करून घेऊया. अगोदर मी कापरानं वळलेला आहे, म्हणजे 2 जण असले तर 1 जण आरती आणि 1 जण कापूर घेतात, पण आता घरी कोणी नाही, दिनेश पण कॉलेजला गेलेला आहे, म्हणून अगोदर मी कापराची आरती करून घेतलेली आहे. आणि नंतर मी ही आरती करून घेतलेली आहे, महादेवाचे दर्शन करून घेतलेले आहेत. तर हीच आहे आजची देवपूजा. तर आता आलेले मी किचनमध्ये. अगोदर मी इकडे चहा घेते, म्हणजे तुम्ही म्हणता ना, तर इतकी कामं कशी आवडतेस, धावपळ खूप होते तुझी. तर खरं सांगते, चहा पित राहते मी दिवसातून 2-3 वेळा, त्यामुळे ना मला एक वेगळीच एनर्जी येते. म्हणजे चहा पिणं ठीक नाही आहे, असं नाही की चहा पिल्यानं कामं होतात, असं काहीच नाही. मला एक सवय आहे म्हणून मी पित असते, पण चहा ज्यांना सवय नाही त्यांनी चहा कधीच पिऊ नये. खरंच खूप म्हणजे चहा पिणं ठीक नाही आहे, पण मला लहानपणापासून सवय सुटत नाही आहे. आणि ज्या दिवशी मी चहा पित नाही त्या दिवशी कुठलीच कामं माझी होत नाही आहेत, हे पण एक मेन रिझन आहे. म्हणून दिवसातून 2-3 वेळा चहा होतो आणि उपवासा दिवशी तरी एक्स्ट्रा होतं. तर अगोदर मी चहा घेतला आणि इकडं जे 1 लिटर म्हणजे 2 लिटर दूध आलेलं आहे. अगोदर मी सकाळी 1 लिटर गरम केलं होतं, जे नंतर आलेलं आहे ते मी एक वेगळ्या पातेल्यात गरम केलं. नंतर मी ते एकत्रच केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळे पातेले ठेवण्यापेक्षा म्हणलं एकाच पातेल्यामध्ये करून ते तापवलेलं आहे. आणि चहा घेत मी ते दूध तापवलं, म्हणजे गच्च भरलेलं आहे पातेलं, थोडंसं इकडं तिकडं आपण गेलं तर पूर्ण दूध उतू जाणार होतं, म्हणून इथंच मी चहा घेतलेला आहे थांबल्या. नंतर मी ठेवलेला आहे इकडं भात बनत, आणि जोपर्यंत की भात बनत आहे तोपर्यंत मी इकडं कणिक मळून ठेवते. तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि इकडं कणिक मी मळून ठेवत आहे. म्हणजे कणिक भिजत राहील तोपर्यंत मी बासुंदी करून घेते. आणि भाजी काय करू तेच विचार करते, म्हणजे आपल्याला भाजीचं खूप मोठं टेन्शन असतं. तर टमॅटोची चटणी मी करणार आहे आज, कारण बासुंदी वगैरे बनणार आहे, परत वरण
वाजेपर्यंत आहेच आहे. तर इकडं कणी मळून झाकून ठेवलेली आहे. खवा आणलेला होता, ते खवा मी काढून घेतलेला आहे आणि एका डब्यात भरवून ठेवत आहे. आता इतक्या खेळायचं काय करणार, बासुंदीमध्ये थोडंसं टाकणार आहे मी, म्हणजे टेस्ट छान येतो. आणि बाकीचा खवा मी तसाच उचलून फ्रीजमध्ये ठेवला, म्हणजे काहीतरी वेगळी रेसिपी, पेढे बनतात, गुलाबजामुन, आपल्याला जे आवडेल ते आपण ते करू शकतो. म्हणून मी थोडासा जास्त, म्हणजे अर्धा किलो खवा मी आणायला लावलेला आहे. बघू शकता मार्केटचा खवा कसा असतो ना, म्हणजे घरी बनलेला थोडासा असा होतो, म्हणजे सैल होतो. हे किती छान असतो ना, म्हणजे कसं करतात काय माहिती. तिकडं मी थोडासा खवा काढून घेतलेला आहे आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधामध्ये खवा टाकला आणि शिजवून घेतलेला आहे. खवा छान विरघळला आहे दुधामध्ये. आता टाकूया यामध्ये काही ड्रायफ्रूट, तर मुठभर मी मनुके टाकलेत, थोडेसे काजू आणि विलायची पावडर टाकलेली आहे, चवीपुरती साखर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊया. तिकडे बासुंदी बनलेली आहे, एकदम मस्त टेस्टी बासुंदी बनलेली होती. आणि आता भाजीची तयारी करून घेऊया. भाजी बनली की मग मी चपाती बनवणार आहे आणि मग देवाला अगोदर नैवेद्य दाखवते. तोपर्यंत दिनेश पप्पाही येतील, म्हणजे लेट झालेलाच आहे. आज ना म्हणजे सोमवार आहे, त्यामुळे तिकडं मी काही टिफिन त्यांना भरून देणार नाही आहे, कारण घडीघडला उठणं, म्हणजे सोमवार जेव्हा आपण सोडतो त्यावेळी ते काही नियम आहेत. जेवण करायला बसलं तर उठायचं नसतं आपल्याला, त्यामुळे त्यांना घरी जेवायला वाढणार आहे. आणि माझा सोमवार पण आहे आणि आज चतुर्थी पण आहे, म्हणजे एक वेळी आपल्याला जेवण करायचं नसतं. आज नाग चतुर्थी आहे, पारणं असतं. तर साबुदाणा मी भिजत घातलेला आहे, ते नंतर करणार आहे. मी अगोदर स्वयंपाक वगैरे करते. तर मी आज म्हणजे आपल्याला आज 1-2 उपवास आलेले आहेत, कारण आपण पारणं तर धरतो, मग त्यामध्ये आज सोमवार पण आलेला आहे. त्यामुळे वेगळं आपल्याला उपवास करण्याची आज म्हणजे गरज पडली नाही. प्रत्येक वेळी कसं असतं ना, वेगवेगळे उपवास येतात आणि दररोज एक उपवास असतो श्रावणमध्ये, पण आज थोडंसं असं झालं ना, म्हणजे 1-2 झाले. तसं इकडं भाजी मी कशा पद्धतीनं करत आहे. टमॅटो मी चिरून घेतलेले, धुवून घेतले, चिरून घेतलेले आहेत. लसूण सोलून घेतलेलं आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की आता कांदा लसूण असं खाऊ नये, पण लसूण तर टाकते मी, कांदा काही टाकत नाही, पण लसूण टाकत असते. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं. नंतर खोबरं आणि शेंगदाणे मी वाटून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे जेव्हा शेवग्याची भाजी आपण बनवतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तेच मी इकडं वाटण घेतलेले अर्धी वाटी, ते टाकलं, परतून घेतलेलं आहे. या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे. नंतर मी टाकले सुके मसाले, जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेले आहे. परतून घेतले मसाले, छान भाजल्यानंतर टमॅटो टाकलेले आहेत. टमॅटो टाकून फोडणी थोड्या वेळ परतून घेतलं. नंतर मी टाकले चवीपुरतं मीठ आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे चिरून घेत आहे मी कोथिंबीर, वरून कोथिंबीर टाकून थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचं की टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. एकदम मस्त टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे. आता बनवून घेऊया चपाती. तर इकडं पोळीपाट लाटून मी घेतलेले, पुसून घेतलेलं आहे, म्हणजे पावसाळा दिवस आहे ना, बुरशी चढत आहे याला, म्हणून मी तेल पण लावून ठेवते आणि पुसून पण घेत असते. आणि इकडे घेतलेली कणिक एक वेळा मळून घेतलं, हे छान मी मऊ करून घेतलेलं आहे. आणि इकडे गोळे करून घेतलेले आहेत, म्हणजे मी जास्त नाही मळलं, फक्त 4-5 चपात्या होतील इतकंच बनवले, कारण माझा पण उपवास आहे. आणि दिनेश पप्पाचं कसं आहे, म्हणजे चपाती खाणं तितकं म्हणजे आवडत नाही, खात नाही आहे ते, तर त्यांना जेवायची भाकर किंवा भात भाजी असं खातील ते, म्हणून जास्त नाही बनवले, थोडंच बनवलेले आहे तिकडं. तर चपात्या बनलेल्या आहेत, बघू शकता, छान फुलून तयार आहेत. देवाला नैवेद्य पण मी बनवलं. तर ही नैवेद्य थाळी मी अगोदर काढून घेत आहे. जी छोट्या चिपट्या बनवल्या ते गाईला देण्यासाठी मी केलेल्या आहेत, म्हणजे जी स्वयंपाक बनवतो आपण अगोदर गाईसाठी काढायचं, तर गाईसाठी काढून ठेवलं. आणि ही आहे याची नैवेद्य थाळी. गरमागरम चपाती आहे, बासुंदी आहे, टॅमॅटोची चटणी, भाजी, वरण सगळं बनलेलं आहे. तर देवांना अगोदर नैवेद्य दाखवला. आता मी निवांत चहा घेत आहे. तर असं आहे ना, बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.